जय हिंद मित्रांनो, मी राशिंदे. आपण आज एअरगनबद्दल जाणून घेऊया. एअरगन कमरेला लावून किंवा उघडपणे ओपन डिस्प्लेमध्ये फिरणे हा कायदेशीर गुन्हा ठरू शकतो. जर त्या गनला लायसन्स लागत नसले तरीही 0.177 कॅलिबर तरीही सार्वजनिक ठिकाणी तिचे प्रदर्शन करणे तुम्हाला अडचणीत आणू शकते. एअरगन दिसायला अगदी खऱ्याखुऱ्या पिस्तुलासारखी किंवा रिव्हॉल्वरसारखी दिसते. ती कमरेला लावून फिरल्यामुळे लोकांमध्ये एक वातावरण, असं भीतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं. त्यामुळे भारतीय दंडसंहिता BNS नुसार लोकांमध्ये दहशत निर्माण करणे किंवा कोणाला घाबरवण्याच्या उद्देशाने अशा वस्तूंचे प्रदर्शन करणे हा जो गुन्हा आहे तो दखलपात्र गुन्हा ठरू शकतो. तसेच शस्त्र नियमाचं उल्लंघन करणे, शस्त्र नियम 2016 नुसार जर कमी क्षमतेच्या एअरगनला परवाना लागत नसला तरी ती सार्वजनिक ठिकाणी उघडपणे नेण्यावर निर्बंध आहेत. जे एअरगन एका ठिकाणाहून आपण जर दुसऱ्या ठिकाणी जर ती नेत असेल तर ती नेहमी एका बंद केस किंवा एका कवरमध्ये असावी. ती लोड केलेली नसावी. सर्वसामान्य जी जनता आहे त्या जनतेला ती दिसू नये अशा बेतात ती आपण बसवावी. जर तुम्ही कमरेला एअरगन लावून फिरत असाल आणि पोलिसांनी तुम्हाला पकडलं तर पोलीस तुमची एअरगन जी आहे ती एअरगन तुमची जप्त करू शकतात व पुढे ती गन खरी आहे की खोटी आहे हे तपासण्यासाठी तुम्हाला पोलीस जे आहे ते ताब्यात घेऊ शकतात व तुमच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई जी आहे ती होऊ शकते. त्यामध्ये सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रमाणे तुमच्यावर गुन्हाही दाखल होऊ शकतो. अनेकांना वाटतं की धाक दाखवण्यासाठी एअरगन वापरता येईल, मात्र जर तुम्ही कोणासमोर जर जी आपली एअरगन जी आहे ती काढली किंवा दाखवली तर समोरचा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला ती खरी बंदूक वाटू शकते. अशावेळी स्वसंरक्षणाच्या नावाखाली जर समोरच्याने जर तुमच्यावरती हल्ला केला किंवा पोलिसांनी जर त्या ठिकाणी गोळीबार जर केला तर अशा त्या ठिकाणी परिस्थिती जी आहे ती अतिशय गंभीर परिस्थिती होऊ शकते. त्यामुळे एअरगन फक्त शूटिंग रेंज किंवा स्वतःच्या खाजगी आवारात आपण ती सरावासाठी वापरायची आहे. प्रवासात ती नेहमी बॅगेतच ठेवावी. त्यामुळे आपण जे एअरगन वापरत आहेत त्यांनी सावध राहणे. सोबत पक्के बिल असेल, GSTचं बिल असेल, एअरगन खरेदी केली ते बिल आपण ठेवावे, जेणेकरून गरज बसल्यास तुम्ही ती तुमची मालकीचे असल्याचे पोलिसांसमोर किंवा यंत्रणेसमोर सिद्ध करू शकता. त्यामुळे एअरगन असं कमरेला लावून जर कोणी धाक दाखवत असेल तर आपण अँटी क्राईम न्यूजला संपर्क साधू शकता. आम्ही संबंधित जो आरोपी आहे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही संबंधित पोलिसांना आम्ही त्या ठिकाणी सांगू व तशी बातमी आम्ही प्रसारित करू. जय हिंद, राशिंदे.